मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता आदीकडे जाते आणि त्याला विचारते, काय झालं बाळा, तुझ्या मनात असं काही आहे का, तू मला सांगू शकतोस. तेव्हा आदी काहीच बोलत नाही. मुक्ताला समजतं की हा माझ्याबरोबर बोलण्यासाठी कम्फर्टेबल नाही आणि म्हणूनच ती आता विचारते, बाळा ऐक ना, अरे तुला जर माझ्याबरोबर काही बोलायचं नसेल किंवा काही मला शेअर करायचं नसेल तर नको करू, परंतु तुझ्या पप्पाबरोबर तर तू बोलू शकतोस ना बेटा. अरे कसं असतं ना, आम्ही बायकांना पटकन बोलून ना मोकळ्या होतो, पण तुमच्या पुरुषांचं तसं नसतं आणि तू अगदी तुझ्या पप्पांवर गेला आहेस. जर काही मनात असेल ना तर असं मनात ठेवता, तुम्ही काहीच बोलत नाही, बोलून दाखवत नाही आणि म्हणून तुमचे प्रॉब्लेम ना अजून वाढतात. पण असं करायचं नाही बाळा. अरे मनात जे काही असतं ना ते असं बोलून दाखवायचं असतं. तेव्हा तो आता ठीक आहे असं म्हणतो. मग आता मुक्ता म्हणते की आता सई माऊ आली ना, तू एक काम करायचं, तिच्याबरोबर टाईम स्पेंड करायचा जास्तीत जास्त, म्हणजे तुलाही बरं वाटेल. तेव्हा आधी आता ठीक आहे असं म्हणतो. त्यापुढे आता मुक्ता म्हणते, ऐक ना बाळा, मी तुझ्यासाठी जे चॉकलेट मिल्कशेक ठेवला आहे ना तेवढं पिऊन घे. मग आता तो हो असं म्हणतो. मुक्ता तेथून जायला निघते, पण पुन्हा थांबत त्याच्याकडे पाहत मनात विचार करते की नक्कीच असं काहीतरी आधीच्या मनात सुरू आहे, त्याच्याकडून ते काढून घ्यायला हवं. तर आता या मुलाची अवस्था खरंच खूप नाजूक झाली आहे, याला जपायला हवं, सांभाळायला हवं असं आता मुक्ता विचार करते. तर आधी बिचारा इकडे रडत असतो. तेवढ्यातच सागर आवाज देतो, मुक्ता माझी एक मीटिंग आहे, मी आता निघालोय, तुम्ही सुद्धा पोहोचा पटकन. तेव्हा मुक्ता हो असं म्हणते आणि मग तेथून जाते. पण तिला आदित्यची काळजी आता सतावतच असते. दुसरीकडे आता मिहिका ही एकदम टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की मी फक्त हर्षवर्धनला दाखवण्यासाठी प्रेग्नेंट होते, परंतु असं नाही आहे, मी खरोखरच प्रेग्नेंट आहे असं म्हणून तिला मिहीरबरोबर घालवलेले सर्व क्षण आता आठवू लागतात. त्यानंतर ती आता खूप रडत असते आणि तिला आठवतं की मिहीरने कशाप्रकारे मला त्रास दिला आणि पोटावर पाडलं आणि म्हणूनच माझं बाळ गेलं. मग आता ती म्हणते, मिहीर सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणून मिहीर आपल्या प्रेमाची शेवटची आठवणसुद्धा मी जपून ठेवू शकले नाही असं म्हणून पोटाला हात लावून ती बिचारी खूप रडू लागते. तेवढ्यातच तेथे हर्षवर्धन येतो आणि तिला पाणी देतो. बस करा रडणं असं म्हणतो आणि तिच्या हातावर हात ठेवत असतो, तर ती तो हातात झिडकारते. त्यानंतर आता ती त्याला तेथून उठायला सांगते, तर आता तो तिचा तोंडच पकडतो आणि म्हणतो, कितना रोएगी तू, जा बरं, जा तोंड धू आणि मेकअप कर, कारण तू सुंदर आहेस ना, तुला फक्त आणि फक्त सुंदर दिसायचंय. माझी बायको खरंच खूप सुंदर आहे असं म्हणून आता तो तिला फोर्स करू लागतो. ती आता जोरातच त्याला सोड असं म्हणत असते, हातसुद्धा मला लावू नकोस, मला किळस येते तुझी. तेव्हा तुला एवढं काय झालं डार्लिंग असं म्हणून तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती काय करते, तर तेथे असणारी आता फ्लावर पॉटच घेते आणि त्याच्या अंगावर फेकणार असते. मग आता रागातच ती म्हणते की मी सांगून ठेवते हा तुला, माझ्याकडे गमवण्यासारखं आता काहीच राहिलेलं नाहीये, त्यामुळे मी काय करेल ते माझं मला सुद्धा माहीत नाही, तू आता लांब हो माझ्यापासून असं म्हणून ती त्याला आता धमकी देते. मग आता तो म्हणतो, अरे बापरे, मी तर घाबरलो ना खूप, कारण तुझ्याकडे गमवण्यासारखं खूप काही आहे, सांगू का पुन्हा तुला एकदा असं म्हणून तो तिच्या पोटाकडे पाहतो. त्यानंतर तो म्हणतो की दाखवू तुला आता काय काय. मग आता असं म्हणून तो तिला पुन्हा फ्लर्ट करू लागतो. तर आता ती त्याला पुन्हा एकदा झिडकारते आणि मागे करते. मग आता तो विचारतो की काय झालंय काय तुला नक्की, अगं अगोदर तुझ्याकडे बाळ तरी होतं, आता तर बाळ सुद्धा नाही, तू नक्की काय करशील. तेव्हा ती रागातच म्हणते, हाच तुझा गैरसमज आहे, अरे तुला काय वाटलं माझं बाळ गेलं तर तू कंट्रोल करशील का मला, अरे तुझी तर मी आणखी वाट लावीन, जीव घेईन तुझा, तू बाजूला हो अगोदर. त्याच वेळी आता तो म्हणतो की सगळ्या गोष्टी मी तुझ्यासाठी प्रेमाने आणतो, अगं तू लवकर बरी व्हावी यासाठी, रिकवर व्हावी यासाठी मी काय काय नाही करीत आणि तू काय करतेस हे बघ असं म्हणून तो तिला ती जखम दाखवत म्हणतो की आयुष्यभर फक्त आणि फक्त तू मला जखमाच दिल्या आहेत आणि आता सुद्धा बघ ना, तू काय म्हणालीस तर जीव घेईन म्हणे. तेव्हा तिच्या हातातून तो फ्लावर पॉट हिसकावून तो घेतो आणि तिचा गळा दाबत विचारतो की तुला बरं व्हायचंय की नाही,
अगं तुझ्यासाठी हे खास मी दूध बनवून आणले, समजलं? अगं अजून तर आपला हनीमूनसुद्धा व्हायचा आहे, असं म्हणून तो तिचं तोंडच असं घट्ट दाबतो. तेव्हा ती म्हणते, हर्ष मला सोड अगोदर, हर्ष मला सोड अगोदर. परंतु हर्ष काही ऐकत नाही, अगदी जबरदस्ती तिच्यावर करू लागतो आणि तिला म्हणतो की हे दूध पिऊन. तर आता दुसरीकडे आधीची मानसिक अवस्था काही बरोबर नसते. तो आता खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला आता सर्व प्रसंग आठवू लागतात की कशाप्रकारे आता स्वाती आणि कोमल म्हणाली होती की इकडे आधीची कस्टडी घेण्याची गरज नव्हती अगं मुक्ता तुला, कारण आधी नाही आहे याची सवय आपल्याला झाली होती. त्याचबरोबर आधी तिकडे म्हणजे सावनीकडे आणि इकडे आपली सई याची सवयसुद्धा आपल्याला झाली होती. ते अगोदर होतं ना तेच बरोबर होतं. त्याचबरोबर आता सई येणार म्हणून सईसाठी मुक्ताने किती छान तयारी केली होती. त्याचबरोबर तिने सईसाठी सगळे काही पदार्थ तिच्या आवडीचेच बनवले होते. हे सगळं आणि सगळं आधीच्या डोळ्यासमोरून जात असतं. त्याला ते सर्व क्षण आता आठवत असतात आणि त्यामुळेच तो आता खूप नाराज असतो. त्याच्या मनात एकच गैरसमज असतो की माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही आहे, फक्त आणि फक्त सर्वांना सई हवी आहे. असं म्हणून आता त्याला पुन्हा काही गोष्टी आठवतात की मी जेव्हा सावनीला म्हणालो होतो की मम्मा अगं 4 दिवस झाले आपण दोघे एकमेकांना भेटलो नाही, तर तुला माझी आठवण येत नाही का? तेव्हा सावनीने सुद्धा आधीला झिडकारलेलंच असतं की त्यात काय आठवण यायची आहे, तुला कळतं की नाही? अरे फक्त 4च दिवस झाले आहेत ना, मला कुणाची आठवण येत नाही आणि काही नाही, असंही सावनी त्याला प्रेमाने जवळ न घेता बोललेली असते. आणि त्यामुळेच आता आधी हा खूप त्याला नकळतपणे समजलेलं असतं की आपल्यावर इथे कुणीच प्रेम करत नाही आणि आपण असलो काय नसलो काय कुणाला घेणं देणंसुद्धा नाही, कारण सर्वांसाठी मी तर तसा अजिबात लाडका नाही आहे सईसारखा. असं म्हणून तो आता एक खूप मोठा निर्णय घेतो. बॅगमध्ये आपली कपडे भरतो, त्याचबरोबर तेथे जे लोड असतात ना ते बेडवर ठेवतो, त्याच्यावरून पांघरून टाकतो जेणेकरून मी झोपलो आहे असं सर्वांना समजेल आणि लगेच घर सोडण्यासाठी तयार होतो. बॅग आपली पाठीवर अडकवतो आणि तेथून चाललेला असतो. त्याचवेळी आता इंद्रा समोर देवी आईची प्रार्थना करत असते. तरीही आधी कुणाला न विचारता लगेच तिकडे बाहेर जातो. पार्किंगच्या तेथे गेल्यानंतर तो एकटाच आपला बडबडत असतो, मी अजिबात थांबणार नाही इथे, मी जातो आता, असं म्हणून तो निघालेला असतो. मग आता मुक्ता ही समोरून येत असते. त्याचवेळी आता मुक्ता म्हणते की काय झालं आधी बाळा, तू का रडतोस आणि काय झालं तुला, कोण म्हणालं का काही तुला, बोल ना बाळा पटकन, असं ती खूप प्रेमाने त्याला विचारते. मग आता आधी म्हणतो नाही मुक्ता आंटी मला कुठेच यायचं नाही. ती म्हणते अरे बाळा घरी चल. त्याचा ती हात पकडते पण तो हात आता सोडवून घेतो आणि म्हणतो नाही मुक्ता आंटी मला अजिबात घरी यायचं नाही आहे, कारण मी तिथे कोणालाच नको आहे. तेव्हा मुक्ताला आता आदित्यच्या या बोलण्याचा मोठा धक्काच बसतो. ती विचारते असं का बोलतोस बाळा? मग आता तो म्हणतो सर्वांसाठी सई ही खूप प्रिय आहे, सर्वांना सईच हवी असते, परंतु मी कुणालाच नको असतो. माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा मला कुणीही मिस करत नाही. त्याचवेळी आता मुक्ता त्याला जवळ घेते, मिठी मारते आणि म्हणते की नको बाळा असं बोलू, तू असं करू नकोस, अरे सर्वांना तू हवा आहेस. तेव्हा तो म्हणतो तसं नाही आहे मुक्ता आंटी, अहो तुम्हाला माहीत नाही, अहो इथे कुणालाच काही फरक पडत नाही. मी बघतोय ना खूप दिवसांपासून सई इथे नाही आहे ना, तर सर्वांना तिची आठवण येते. ती नसतानासुद्धा तिच्यासाठी खूप छान छान असे प्लॅन्स करतात, त्याचबरोबर तिच्यासाठी नवनवीन तिच्या आवडीचे पदार्थ बनवतात. ती घरी येते म्हणून तिची वाट बघतात आणि मला माहीत आहे ना मुक्ता आंटी, अहो माझी वाट तर अशी कुणीही कधी बघणार नाही. तेव्हा मुक्ताला आता खूपच वाईट वाटतं. आधीच्या मनात किती काय साठलंय आणि ते लेकरू बोलून दाखवतंय विचार करत तिच्या डोळ्यातून आता पाणी येत असतं. ती आता आधीला अगदी प्रेमाने समजावू लागते, बाळा तू हा विचार करतोस ना, पण तसं काही नाही रे लेकरा. अरे मान्य आहे आता सर्वांना सईची काळजी आहे, पण तुला माहिती आहे का, अरे जेव्हा तू नव्हतास ना इथे तेव्हा सर्वजण असेच तुझी अगदी प्रेमाने काळजी करायचे, तुझी आठवण काढायचे आणि तुझ्या येण्याची नेहमी अशीच वाट बघायचे. त्याचवेळी आता आधी म्हणतो तेच ना मुक्ता आंटी, अहो अगोदर मी सर्वांना हवाच होतो जेव्हा सई तुमच्याकडे होती ना तेव्हा, पण सई आणि मी आमच्या दोघांमध्ये चूज करण्याची वेळ आली तर तुम्ही सर्वजण सईलाच चूज करणार ना. तेव्हा आदित्यने आता रियालिटीची जाणीव करून दिलेली असते. मुक्ता एका क्षणी थक्कच होऊन जाते की मुलगा किती पुढचा विचार करतोय आणि बरोबर आहे मी सईचाच विचार करणार.
तेव्हा आता तो म्हणतो की आज सई घरी येईल आणि मला आता परत तिथे जावं लागेल, जिथे माझी सावनी आई असते ना तिथे. अहो मुक्ता आंटी, मला माहीत आहे तुमच्यातली हीच डील आहे ना, कारण तुम्ही खूप मोठी लोक आहात आणि तुम्ही फक्त आणि फक्त एकमेकांशी डील करता. अहो पण आमच्या लहानग्यांचं काय होत असेल याचा तुम्ही कधी विचार केलाय का? अहो आम्ही सुद्धा स्कूलमध्ये डील करतो ना मुलांबरोबर, म्हणजे आमच्या मित्रांबरोबर, की तू एक पेन दे मग मी तुला स्टिकर देईल. अशी आमच्यामध्ये सुद्धा डील होऊ शकते का? कारण आम्ही स्टिकर आणि पेन नाही आहोत ना. आता बघा ना मुक्ता आंटी, सई घरी आल्यानंतर तुम्ही मला पुन्हा तिकडेच पाठवणार. कुठे? माझ्या सावनी मम्माकडे. मग तुम्ही खुश आणि सई सुद्धा खुश, पण माझं काय यामध्ये? अहो आणि आता काय, माझी मम्मा सुद्धा माझ्यावर प्रेम करत नाही. तुमच्यामुळे आता ती सर्व राग माझ्यावरच काढणार आणि मी तुम्हा तिकडे प्रत्येकाला मिस करत राहणार. तुम्ही सुद्धा माझ्या आठवणीने रडाल का? असं तो आता मुक्ताला प्रश्न करतो. आता आदित्य जे काही बोलतोय ते सगळं खरं असतं. मुक्ताला आता कळून चुकलेलं असतं, त्यामुळे ती आता खूपच रडू लागते. अहो मी नसताना माझी आठवण तुम्हाला येईल का? मी नसताना माझे फेवरेट पदार्थ तुम्ही कराल का? तेव्हा मुक्ताला आता आठवतं की सई नसताना तिच्या आवडीचे सर्व पदार्थ मी फक्त आणि फक्त सईसाठी बनवले होते. तिच्या आवडीच्या आंबोळ्या, त्याचबरोबर मेथीचे पराठे, त्याचबरोबर मऊ शिरा आणि हलवा हे सगळं मी सईसाठी बनवलं होतं. आणि नेमकं तेच आता आदित्यने ऐकलं हे मुक्ताला समजतं. तेव्हा ती आता खूपच रडू लागते. तिला आता सगळं काही आठवल्यानंतर समजतं आपण कुठेतरी चुकतोय. आदित्यला आपण अजिबात न्याय देत नाही आहोत. म्हणूनच ती आता आदित्यला पटकन आपल्या मिठीत घेते आणि खूप रडत असते. आदी देखील आता तितकाच रडत असतो. तेव्हा आता मुक्ता म्हणते, आय एम रिअली व्हेरी सॉरी आदित्य, असं म्हणून ती त्याला तेथे बाकावर बसवते आणि म्हणते खरंच मी चुकले. ती पुन्हा पुन्हा आदीला सॉरी असं म्हणते आणि म्हणते, अरे खरंच आमचं चुकलं, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मोठी माणसंसुद्धा चुकतात, अरे त्यांच्याकडूनही चुका होतातच ना. आम्हाला माफ कर तू बाळा. आणि तुम्ही दोघेही पेन आणि स्टिकर नाही आहात बाळा, आमच्या काळजाचा तुकडा आहात तुम्ही आणि आमची मुलं आहात. अरे तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही, त्याचबरोबर काय वाटतं, काय वाटत नाही, याने आम्हाला फरक पडतो. तू घरात आहे की नाही, खुश आहे की नाही, याने सुद्धा आम्हाला खूप फरक पडतो. आणि जितकी आम्हाला सई हवी आहे ना, तितकाच तू सुद्धा हवा आहेस. अरे तुझ्यावर सर्वजण खरंच खूप प्रेम करतात बाळा. मी, पप्पा, त्याचबरोबर स्वाती काकू, मिहीर काका, लकी काका, मी कोमल आत्तू सुद्धा, त्याचबरोबर आजी सुद्धा. तू मुक्ता आंटीला एक चान्स देशील? तेव्हा आता तो काहीच बोलत नाही. मग आता ती पुन्हा म्हणते, आय प्रॉमिस बाळा, मी तुला कुठेही कधीही जाऊ देणार नाही. असं म्हणून ती पुन्हा एकदा त्याला मिठीत घेते. मायेने प्रेमाने जवळ घेत आता त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याला प्रॉमिस करते की बाळा माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला या घरातून कुठेही जाऊ देणारच नाही. मग आता मुक्ताने त्याला समजवल्यानंतर तो सुद्धा खूपच रडत असतो. तर मुक्ता सुद्धा आता खूप रडू लागते. आता मुक्ताने आदित्यला समजावून घेतलेलं असतं, कारण मुक्ताला माहीत असतं आदित्य हा पूर्णपणे खचला आहे आणि त्याला फक्त आणि फक्त आपल्या माणसांची गरज आहे. त्यामुळे मुक्ता आता खूप मोठा निर्णय घेते. तर दुसरीकडे आता कोर्ट हे भरलेलं असतं. जज साहेब देखील तेथे येतात. तर सावनीचे आणि मुक्ताचे, सागरचे वकील सुद्धा तेथे असतात. सई आणि त्याचबरोबर सागर हे दोघेही आता खुश असतात, कारण सईला असं वाटत असतं फायनली आज ती घरी जाणार. वेळी ती आता विचारते, पप्पा अहो मुक्ता आई कुठे आहे? तेव्हा येतीलच त्या 5 मिनिटामध्ये, असं सागर तिला म्हणतो. मग आता सावनीचे वकील लगेच उठतात की आपण कामकाजाला सुरुवात करूयात. त्याचवेळी आता सागर मुक्ताचे जे वकील असतात ते आता उठून म्हणतात की कसं आहे ना, तुम्ही थोडा वेळ थांबू शकताय का? कारण माझ्या वकील ज्या आहेत मुक्ता, त्यांना अजून यायला थोडासा वेळ आहे. त्यावेळी आता सागर जरा घाबरतो, कारण मुक्ता अजून आलेली नसते. मग इकडे सावनी तिच्या वकिलांना इशारा करते आणि बोलायला सांगते. तेव्हा आता तो वकील जज साहेबांना म्हणू लागतो की मला असं वाटतंय मुक्ता कोळी या जरा उशिरा येऊन कोर्टाचा वेळ वाया घालवतायत. म्हणजे ही हेअरिंग आहे ना, ती सुद्धा कोर्टाचा वेळ वाया घालवण्यासारखीच आहे.
कारण सई यांची कस्टडी माझ्या अशील सावनी मॅडम यांना अगोदरच मिळाली आहे. सागर रागातच आता तिच्या वकिलाकडे पाहू लागतो. हा असा मध्येच काय बडबडतोय हे त्याला कळतच नाही. तेव्हा मुक्ताचे वकील म्हणतात की जज साहेब माझ्या अशील या घरातून निघाले आहे, 5 मिनिटात येतीलच, तुम्ही त्यांच्यासाठी थोडा वेट करा. मग आता सर्वजण दरवाजाकडे पाहतात तर मुक्ता आता तिथे आलेली असते. मग सागर आणि सईच्या जीवात जीव येतो. तेव्हा मुक्ता आल्याबरोबरच सागरच्या जीवात जीव येतो. सईला तर खूपच आनंद झालेला असतो. सावनी मात्र नेहमीप्रमाणे रागातच आता मुक्ताकडे पाहू लागते. त्यानंतर आता सई लगेच म्हणते मुक्ताई असं म्हणून ती हात पुढे करते. तर आता मुक्ताला खूपच टेन्शन येतं, पण कसाबसा ती तिच्या हातात हात देते. तर आता कोर्टाची हेअरिंग लगेच सुरू होते. तेव्हा मुक्ताचे वकील आता उठतात. तेव्हा आता ते म्हणतात की ज्या अशील होत्या मुक्ता मॅडम त्यांची खरंच खूप सावनी मॅडमने फसवणूक केली आहे. कारण जेव्हा सईचा ताबा घ्यायचा होता तेव्हा सुद्धा अशीच खूप वेळा फसवणूक केली आणि माझ्याकडे त्याचे पुरावेसुद्धा आहेत. तेव्हा आता सईचा ताबा मुक्ता घेणार असते आणि हे सावनीला माहीत असतं. त्यावेळी आता सावनीला मोठा धक्काच बसतो. त्यावेळी आता सावनी मनातच विचार करू लागते की झालं आता सगळं काही संपलं. कारण एकदा का हा पेपर जज साहेबांच्या हातात गेला तर सईचा ताबा माझ्याकडून जाणार, हे आता लगेच सावनीला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये असते. मग आता मुक्ताला तेथे काही सुचत नसतं, काय बोलावं, काय करावं, कसं वागावं, कुणाच्या बाजूने निर्णय घ्यावा. कारण एकीकडे आधी दुसरीकडे सई अशी तिची द्विधा अवस्था झालेली असते. मग त्यानंतर आता ती खूप रडत असते. कारण तिला आदित्यचं बोलणं आठवत असतं. कारण आधी हा मनाने पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की माझ्या बाजूने आता सध्या तरी कुणीच नाही आहे, माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही आहे, मी सर्वांना नकोच आहे. सई घरी आल्यानंतर तुम्ही मला पुन्हा सावनी मम्माकडे पाठवणार, तुम्हीसुद्धा खुश, सईसुद्धा खुश, परंतु मलासुद्धा तुम्हा सर्वांची आठवण येईल त्याचं काय. त्याचबरोबर सई आणि माझ्यामध्ये काही चूज करण्याची वेळ आली तर तुम्ही सईला चूज करणार ना. आता असं मुक्ताला सगळं काही आठवून खूप त्रास होत असतो आणि आदित्यवर अन्याय तर होत नाही ना असं तिला वाटत असतं. त्यामुळे ती आता मनाशी खूप मोठा निर्णय घेते. मग त्यानंतर इकडे जज साहेब हे लगेच सर्व पेपर पुरावे चेक करतात. त्याचबरोबर ते आता निर्णय देणार असतात. सई आणि सागर हे खूप खुश असतात कारण आता सई फायनली आपल्या घरी येणार असते म्हणून. इकडे सावनीच्या मनाची मात्र धाकधूक सुरू असते. जज साहेबांनी आता पुराव्यांचा पेपर काढून आता लगेच वकिलांकडे देणार असतात आणि आपला निर्णय सांगणारच असतात. तेवढ्यातच मुक्ता आता उठते आणि म्हणते मला काहीतरी बोलायचंय. तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो की नक्की हिला काय बोलायचं असेल, असं काय बोलायचं असेल असं म्हणून आता सर्वजण तिच्या आता बोलण्याची वाट पाहत असतात. मुक्ता आता काळजावर दगड ठेवत जज साहेबांना सांगू लागते. तेव्हा आता ती जरा थांबते. सागरला असं वाटतं की मुक्ता आता असं काही जबरदस्त बोलतील ना की सईला लगेच जज साहेब हे आम्हालाच देऊन. मग आता मुक्ता ही बोलू लागते की जज साहेब मी आहे मुक्ता कोळी, मी सागर कोळी यांची वाईफ आणि सईची सावत्र आई. अहो आजवर सईची कस्टडी ही आमच्याकडे होती आणि आदित्यची कस्टडी ही सावनीकडे होती. अहो काही दिवसापूर्वी आम्ही आदित्यच्या कस्टडीसाठी अप्लाय केलं होतं. आता आदित्य आमच्याकडे आहे आणि सई सावनीकडे आहे. मला दोन्हीही मुलांची कस्टडी हवी होती म्हणूनच मी सईला आता घेऊन जाणार होते. सागरला आता मुक्ताच्या या बोलण्याचा जरा धक्काच बसतो. सईला घेऊन जाणार होते म्हणजे नक्की काय चाललंय मुक्ताच्या मनात. तर सावनी सुद्धा आता मुक्ताकडे पाहू लागते. मग आता मुक्ताला आठवतं की सई कशा प्रकारे मला विनवणी करत होती की फक्त 4 दिवसच मी इथे राहू शकते, मी अजिबात अजून जास्त दिवस इथे राहू शकत नाही. मुक्ताई तुम्हाला घेऊन जाणार ना. त्याचबरोबर आता बरोबर जेव्हा मी आदित्यच्या रूममध्ये गेले तेव्हा तो विचित्रच काहीतरी पेपरमध्ये वाचत होता आत्महत्या करण्याबद्दल. हे सुद्धा आता तिला आठवतं आणि तिला त्याची खूप काळजी वाटू लागते. त्यानंतर जेव्हा तो निघून चालला होता आणि जाताना काय काय बोलला हे सर्व क्षण देखील आता तिला आठवतात आणि आदित्यची तिला काळजी वाटू लागते.
तेव्हा तिची आता पूर्णपणे द्विधा मनस्थिती झालेली असते, कारण दोन्हीही मुलांना फक्त आणि फक्त आपल्याकडेच राहायचंय. आता कुणाचा हट्ट पुरवावा आणि कुणाचा नाही हेच मुक्ताला कळत नाही. सईचं रडणं देखील तिला आठवत असतं आणि दुसरीकडे आदित्य निघून चालला हे सुद्धा तिला आठवत असतं. तिच्या डोक्याचा पूर्णपणे आता गोंधळ उडालेला असतो, त्याचबरोबर मनाचा सुद्धा. कुणाला चूज करावं हे सुद्धा तिला कळत नाही. सईला केलं तर आदित्य चिडेल आणि काहीही स्वतःच्या जीवाचं करून घेईल, या विचाराने आधीची तिला जास्त काळजी वाटते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहत असतात, तिच्या निर्णयाची आता वाट पाहत असतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये काय होतं तर मुक्ता आपला निर्णय कोर्टाला सांगते, आदित्यला आता आमच्याकडे राहू द्यात आणि सईला सावनीकडे राहू द्यात. तर सई आता खूपच रडत असते. तर आता ती तिच्या पप्पाला म्हणजे सागरला विचारते, मुक्ताईने असं का केलं, मला प्रॉमिस का केलं की मी कायमची तुला घेऊन जाईल म्हणून, नको आहे का मी मुक्ताईला, असं म्हणून सईला आता खूपच रडू लागते. तेव्हा सागर आता लगेच मुक्ताला घरी आल्यानंतर जाब विचारू लागतो की तुम्ही असं का केलं, अहो सईची कस्टडी मिळवण्यासाठी दिवसरात्र तुम्ही कष्ट केले आणि त्याचबरोबर पुरावे गोळा केले आणि अचानक असं का केलं. मुक्तासुद्धा रडत असते आणि म्हणते आदित्यसाठी. तेव्हा सागर हा तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब